दीप प्रज्वलन रस्ते होता है। सर्व पदाधिकारी नगरसेवक हे सर्व उपस्थित आहे। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपला स्थान ग्रहण करावं। माननीय केंद्रीय मंत्री जी, माननीय महापौर जी, माननीय उपमहापौर जी, माननीय स्थायी समिति सभापति, माननीय परिवहन समिति सभापति, माननीय वैद्यकीय सेवा व आरोग्य समिति सभापति, माननीय धर्मपेठ जोन के सभापति, गटनेता श्री शकील पटेल जी, श्री असलम खान जी, श्री किशोर कुमारिया जी, श्रीमती आभा बिजू पांडे जी, श्रीमती हर्षला जायसवाल जी, श्री गणेश चार्लेवाल जी, महानगरपालिका के आयुक्त माननीय डॉक्टर विपिन जी, श्री अंकित जी, श्री मृदुंग अंतम जी, श्री विलीन मेश्राम जी, श्री निर्भय जैन जी, राजेश बघेल जी, विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपला माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना आणि इथे उपस्थित सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या स्थानी उभे राहावे। आपण महाराष्ट्र गीत सुरू करत आहोत। माननीय मुख्यमंत्री जी का भी आगमन हो चुका है। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए माननीय मुख्यमंत्री जी का।
नागपुर महानगर पालिका की ओर से आयोजित नियुक्ति पत्र वितरण समारोह व्हाट्सएप टिकटिंग के लोकार्पण समारोह में आप सभी का स्वागत है। और अब मैं स्वागत की परंपरा को आगे बढ़ाता हूँ। मैं सबसे पहले माननीय महापौर जी श्रीमती नीता ठाकरे जी से विनती करता हूँ कि वे हमारे सम्मानीय अतिथि महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री फडणवीस जी का स्वागत करेंगे। सर, ये जलपर्णी द्वारा बनाई गई ये बास्केट है जो हमारी बचत गट की महिलाओं ने बनाई है। मैं माननीय महापौर जी से विनती करता हूँ कि गडकरी जी का, माननीय केंद्रीय मंत्री जी का भी स्वागत करें। महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर विपिन जी से आग्रह करता हूं कि वे मुख्यमंत्री जी का प्रशासन की ओर से भी स्वागत करें और वो माननीय केंद्रीय मंत्री जी गडकरी जी का भी स्वागत करेंगे। मैं ऐसा उनसे निवेदन करता हूँ। समिति की सभापति मनीषा ताई से आग्रह करता हूँ कि हमारी महापौर श्रीमती नीता ठाकरे जी का स्वागत करें। एक जोरदार तालियां बजती रहनी चाहिए हमारे सभी मान्यवरों के लिए। माननीय शिवानी जी से अनुरोध करता हूँ कि वे मोहन मते जी आमदार जी का स्वागत करें। मैं धनेश्वरी देशपांडे जी से अनुरोध करता हूँ कि वे माजी आमदार श्री संदीप जोशी जी का स्वागत करें। धनेश्वरी देशपांडे जी, मैं मंगला केंद्र जी से निवेदन करता हूँ कि माननीय उप महापौर जी का वे स्वागत करें। माननीय स्थायी समिति अध्यक्ष का स्वागत करने का अनुरोध मैं श्री अंकित सर से करता हूँ। हमारे अतिरिक्त आयुक्त श्री अंकित जी उनका स्वागत करेंगे। इसी तरह मैं मुरुगनाथम सर से अनुरोध करता हूँ कि वे महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर विपिन जी का स्वागत करें। माननीय पालक मंत्री जी का भी आगमन हो रहा है, ऐसा पता चला है। और मैं मिलिंद निशान जी हमारे अतिरिक्त आयुक्त उनसे विनती करता हूँ कि मंच पर विराजमान जो बाकी हमारे महोदय हैं उनका स्वागत करेंगे। और मैं प्रास्ताविक भाषण के लिए माननीय महापौर नीता ठाकरे जी से अनुरोध करता हूं कि जिनके प्रयासों से आज का हम ये दिन देखने मिल रहा है, माननीय महापौर जी से अनुरोध है कि वे आए और हम सबका मार्गदर्शन करें। आज नागपूर महानगरपालिकेसाठी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत सेवारत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे। नियुक्तीपत्र एक मोठी संख्या 500च्या पुढे असणारी एक मोठी संख्या स्वच्छता कामगारांची जी आहे त्यांना नियुक्तीच्या पत्रांच्या वाटपाचा असा हा आजचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला माननीय आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले नेते माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस जे महानगरपालिकेमध्ये माझा म्हणजे तुमच्याशी मोकळं सांगण्यास हरकत नाही
की हा कार्यक्रम इतरत्र कुठे होण्याची स्थिती होती, पण माझा आग्रह होता साहेबांकडे दोन्हीही की महानगरपालिकेचे कर्मचारी आहे आणि म्हणून त्यांचं नियुक्तीपत्राचं वाटप हे महानगरपालिकेमध्ये व्हावं आणि त्यांनी अगदी मोठ्या मनाने ह्या गोष्टीला परवानगी दिली. ते माननीय देवेंद्रजी फडणवीस आता थोड्या वेळात येतात आहे, माननीय महसूल मंत्री बावनकुळेजी, मंचासीन माननीय आमदार मोहन भाऊ मते, माननीय माजी आमदार आणि या खरं म्हणजे देवेंद्रजींचंही जेव्हा नाव घेतं तेव्हा मला असं म्हणावंसं वाटतं, तो म्हणते की महानगरपालिकेचे महापौर या नात्याने सगळ्यात अधिक अधिकार आपला त्यांच्यावर आहे. आणि दुसरे महापौर माजी संदीपजी जोशी, उपमहापौर लीलाताई, मंचासीन आपले आयुक्त इटनकरजी, माननीय बावनकुळे साहेब, माननीय कृष्णाभाऊ खोपडे आपले आमदार यांचंही आगमन या ठिकाणी झालंय. मी विनंती करते त्यांनी आपलं पदग्रहण करावं. श्री सतीशजी डागोर यांनी सुद्धा आपलं पदग्रहण करावं. मंचासीन सर्व महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक बंधू भगिनी आणि ज्यांच्या माध्यमातून आपण हे काम पुढे नेऊ शकलो ती माननीय विपिन इटिनकरांची टीम, श्री अंकित मुरगंथन, आपण सर्व महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा नियुक्तीपत्राच्या वाटपाचा कार्यक्रम आहे. अतिशय म्हणजे खऱ्या अर्थाने कितीतरी दिवसांचं रखडलेलं हे काम हे खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून नेहमीच अतिशय प्रेम त्यांनी आपल्या सर्वांच्यावर केलंय आणि त्यामुळे या ठिकाणी म्हणजे काम तर होतच होतं, पण अगदी ते महापौर असताना मोठी पदभरती जी ऐवजदार सफाई कामगारांची म्हणून आहे ती त्यांनी केली. त्यानंतरच्या काळामध्ये माननीय बावनकुळे साहेब या ठिकाणी आले आणि विनंती करते की त्यांनीही आपलं पदग्रहण करावं, स्थान ग्रहण करावं. की 4,500 लोकांची जी पदभरती माननीय देवेंद्रजींनी केली होती आणि त्यानंतर अडचण अशी वेगळी होती की पदभरती तर झाली पण ते अधिसंख्य झालेत का तर नाही. मग त्यांना अधिसंख्य करण्याचं कामही माननीय देवेंद्रजींनी केलं. लाडबागेच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टींचा उपयोग या अधिसंख्य लोकांना तो फायदा होणार नव्हता तोही करून देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं आणि म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याचा हा नियुक्तीपत्राचा कार्यक्रमच नव्हे तर सगळ्याच गोष्टी ज्या ज्या म्हणून असतील या सफाई कर्मचाऱ्यांच्या उपयोगासाठी, फायद्यासाठी आणि या शहरासाठी करण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं. हा सोहळा जो आहे हा नागपूर महानगरपालिकेच्या वाटचालीतील अतिशय महत्त्वपूर्ण असा सोहळा आहे. अतिशय आनंदाचा असा सण आहे. एका बाजूला शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या नव्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हातात नियुक्तीपत्र सुपूर्द करून त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात होते. एक वेगळा विषय पुन्हा आज या ठिकाणी आहे. माननीय मंगलाताई टिकरे आपल्या परिवहन समितीच्या सभापती या देखील या ठिकाणी आहे आणि त्यांनी एक विनंती केली होती की हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये व्हॉट्सअप तिकिटाच्या माध्यमातून आपल्या इथली बसची तिकीट करावी आणि त्याही माध्यमातून आपण जो पर्यावरणाचा पूरकतेचा कार्यक्रम महानगरपालिकेने हाती घेतलाय तर तिथेही पेपरलेस करून आपण ते करावं. तोही कार्यक्रम होतोय, तोही आजचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मी एवढंच म्हणेन की हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणारे शहरातील 500च्या वर लाडपाली शिफारसीनुसार व अधिसंख्य पदामध्ये समाविष्ट तसेच सरळ सेवा भरतीमधून नवीन नियुक्ती उमेदवारांना कायम नोकरीचे नियुक्तीपत्राचे वाटप आज होत आहे. त्याचप्रमाणे मनपाची परिवहन सेवेची गोष्ट मी आताच आपल्याला सांगितली की व्हॉट्सअप तिकिटांच्या माध्यमातून तीही सेवा आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने, माननीय नितीनजींच्या आणि बावनकुळे साहेबांच्या हाताने ती देखील सुरू होते आहे. स्मार्ट नागपूरच्या संकल्पनेला त्याच्यामुळे निश्चित बळ मिळणार आहे. लाडबागी समितीच्या शिफारसीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने केलं. अनेक वर्षांपासून सफाई कामगार महापालिकेत काम करतात पण त्यांना कायम नोकरीचं नियुक्तीपत्र मात्र मिळालं नव्हतं. सफाई कर्मचाऱ्यांच्या बद्दल कायमच सहानुभूती बाळगणारे माननीय मुख्यमंत्रींच्या पुढाकारामुळे हे शक्य झालं हे यावेळी अत्यंत आवर्जून सांगावंसं वाटतं. सफाई कामगार हे शहराचे स्वच्छतादूत आहे. वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. ऊन पावसाचीही तमा ठेवत नाही. अशा प्रकारच्या एका कामकरी आणि सामान्यतः सन्मानापासून वंचित असणाऱ्या घटकाला समाजाने सन्मानाने जगण्याचा
अधिकार देण्यासाठीचा आजचा हा निर्णय आहे. यासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष जे आता या ठिकाणी आहे श्री सतीशजी डागोर हे सुद्धा यांनी आणि यांच्या चमूंनी सुद्धा यासाठी बरंच महत्त्वाचं काम आणि पाठपुरावा केला आहे. माननीय श्री मुख्यमंत्री आपले आणि केंद्रीय मंत्री या दोघांच्याही नेतृत्वात शहराचा विकास झपाट्याने होत आहे. नागपूरचं हे भाग्य आहे की विकासाची आस असलेले दोन्ही नेते आपल्या शहरातील आहेत. रस्ते, पूल, आरोग्य सेवा, खेळाची मैदानं, उद्यानांचा विकास, पाणी पुरवठा या सर्व पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत आमूलाग्र बदल झाला आहे. मनपाची परिवहन सेवा देखील त्यातलाच एक भाग आहे. आपल्याला माहिती आहे की माननीय बावनकुळे साहेबांच्या त्या कोराडी परिसरामध्ये जेव्हा डेपोमध्ये आपण सगळे गेलो होतो आणि 150 बसेस माननीय मोदीजींनी आपल्याला ई बसेस देण्याचं असं कबूल केलं होतं. त्यातील 75 बसेस ज्या आलेले आहे सेवेमध्ये आणि आता फक्त 25% बसेस डिझेलवर साहेब चालतात आहे. त्यामुळे ह्या 25% सुद्धा कमी होऊन पूर्णपणे 100% बसेस आता निश्चितपणे CNG वर चालतील. या अर्थाची आणि ई व्हेकल ते असतील या अर्थाने व्यवस्था होते आहे. मी एवढंच म्हणेन की आज नागपूर शहरात 730 बसचे यशस्वी संचालन केलं जात आहे. आता या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या माननीय दोन्ही आमच्या नेत्यांच्या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढील काही दिवसांमध्ये आणखी उरलेले 75 बस देखील येत आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे आता मागील 15 दिवसाच्या अंतरामध्येच आपण उपलवाडी या ठिकाणी जी देशात पहिली स्कीम असणार आहे जी सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था असण्याची अशी ती स्कीम आहे. आणि त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की अत्यंत कनवाळू असणाऱ्या आपल्या या शहराला स्वच्छ ठेवणाऱ्यांच्या विषयाने ज्यांचा सुरुवातीपासून खूप अभ्यास राहिला आहे त्या माननीय देवेंद्रजींना मी एवढंच म्हणेन की निश्चितपणे आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा होतो आहे की आपले म्हणजे या संदर्भात काम करणारे आपले ते महापौर आणि त्यांच्या हाताने आज आपल्याला हे नियुक्तीपत्र मिळत आहे. माननीय नितीनजी यांच्या हाताने आपल्याला हे नियुक्तीपत्र मिळत आहे. माननीय बावनकुळे साहेब आहेत त्यांच्या हाताने आपल्याला हे नियुक्तीपत्र मिळत आहे. त्यामुळे मी अतिशय मनापासून म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आणि इतर जी भरती आहे महानगरपालिकेमध्ये जे पुढील 100-103 लोकांची सरळ सेवेची भरती आहे या सर्वांच्या माध्यमातून साहेब मी महानगरपालिकेची महापौर या नात्याने अतिशय मनापासून आपली आभारी आहे. एक गोष्ट म्हणावीशी वाटते, मी यापूर्वीही म्हटलं की थोड्या प्रमाणात पहिली स्कीम या नात्याने या गोष्टीची सुरुवात झाली आहे घरकुलाच्या व्यवस्थेची. पण जितके सगळे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत त्या सर्वांसाठी शहराच्या विविध विभागांमध्ये अशा प्रकारची स्कीम होऊन त्या सर्वांनाच त्यांचं स्वतःचं हक्काचं घरकुल मिळावं यासाठी देखील आपण निश्चितपणे आम्हाला आशीर्वाद द्यावे. एक ही घटना झाल्याच्या नंतर एक गोष्ट आणखी झाली होती. बाकी सगळे कर्मचारी देखील त्यातलेही लोक आले आणि तेही म्हणाले की मागील म्हणजे मला माहिती आहे कॉर्पोरेशन कॉलनी आपल्या इथे आहे. आणखी एक ठिकाणी पश्चिम नागपुरामध्येही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यासाठीची एक वसाहत आहे. तर त्यांचीही आपल्याकडे विनंती होती की आमच्याहीसाठी कॉर्पोरेशनचे कर्मचारी आला त्यांनी समजा आम्हाला तशा प्रकारची म्हणजे घरकुल किंवा प्लॉट्स अशा प्रकारची काही व्यवस्था करून देता येत असेल तर ती निश्चित करावी अशी विनंती त्यांच्या सर्वांच्या मार्फत मी आपल्याकडे बोलवते. माझं बोलणं या ठिकाणी थांबवते आणि एक वेळा पुन्हा आपल्या सर्वांच्या मार्फत आपल्या तीनही माननीय नेत्यांचे आभार मानते. बहुत बहुत धन्यवाद माननीय महापौर जी. और अभी हमारे बीच में उपस्थित माननीय पालक मंत्री जी का स्वागत करने का अनुरोध मैं माननीय आयुक्त जी से करता हूँ. हमारे बीच में माननीय विधायक कृष्णा पोखरे जी भी आए, उनका भी मैं स्वागत करने का अनुरोध शिवानी जी से करता हूँ. ओके. और राज्य सफाई कामगार आयोग के अध्यक्ष श्री शेर सिंह जी डागोर आए, उनका भी स्वागत करने का अनुरोध मैं करता हूँ. और अब इसके बाद माननीय केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी साहब से मेरा अनुरोध है कि वे आए और हम सबका मार्गदर्शन करें. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी, अपने पालक मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे,
माननीय महापौर मीताताई, माननीय उपमहापौर, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमदार मोहन मते, माजी आमदार संदीप जोशी यांच्यावर उपस्थित सर्व विविध पक्षाचे गटनेते, उपस्थित सर्व अधिकारीगण, आपले आयुक्त आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बंधू, बऱ्याच दिवसानंतर आपल्या महानगरपालिकेमध्ये 476 सफाई कामगार आणि सरळ सेवेच्या भरतीबाबत 103 अशा 579 आपल्या लोकांना नियुक्तीपत्र मिळत आहेत. त्याबद्दल त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे नियुक्ती करणं महानगरपालिकेच्या हातात नाही. या नियुक्ती करता राज्य शासनाची परवानगी लागते आणि राज्य शासनामध्ये महानगरपालिकेचा जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आहे त्याचा रेशो निश्चित आहे आणि त्यामुळे उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याशिवाय खर्च करता येत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक वर्ष याला मान्यता मिळत नव्हती. पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि आपल्या महानगरपालिकेचे ते माजी महापौर देखील राहिले असल्यामुळे त्यांना ही वस्तुस्थिती माहीत होती आणि म्हणून त्यांनी परवानगी दिली. म्हणून हे त्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत. याबद्दल देवेंद्रजींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना आज ही नवीन आयुष्यात काम करण्याची संधी मिळालेली आहे त्यांनी चांगलं काम तर केलंच पाहिजे. पण महानगरपालिकेमध्ये नागरिक म्हणून आमच्या सगळ्यांची एक अपेक्षा आहे. आज साफसफाई असेल, स्वच्छता असेल, खेळाची मैदानं असतील, भाजी मार्केट असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, रस्त्याची कामं असतील, दिवाबत्तीची सोय असेल, ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये राज्य शासनावर आपण डिपेंड राहू असं शक्य नाही आहे आणि म्हणून महानगरपालिकेला अनेक ठिकाणी आपला खर्च कमी करावा लागेल आणि उत्पन्न वाढवावं लागणार आहे. मला अतिशय आनंद आहे की लंडन स्ट्रीटच्या माध्यमातून आपण 2.5 कोटी रुपयामध्ये डिफेन्सची जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी जे मार्केट उभं होत आहे त्यातून महानगरपालिकेला आतापर्यंत 400-500 कोटी मिळाले आहे. अजून जवळपास 1500 कोटी रुपयापर्यंतची कमाई त्यापेक्षा जास्त या जागेमुळे होणार आहे. आपण नागपूर शहरामध्ये अनेक मार्केट उभं करण्याचं ठरवलेलं आहे. ज्याही मार्केटमधून आपल्याला स्वाभाविकपणे पैसे मिळणार, पण ही मार्केट तयार करत असताना विशेषतः ई लायब्ररी असेल, वाचनालय असेल, स्विमिंग टँक असेल आणि व्यायाम करण्याकरता व्यायामशाळा असेल आणि खेळण्याच्या सुविधा असतील, त्या गरीब माणसाच्या मुलांकरता उपलब्ध करणं हेही पण महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. आपण 24 तास 24/7 ची पाणी पुरवठ्याची योजना यशस्वीपणे राबवली. आज कचऱ्याच्या बाबतीत देखील आपल्याला दरवर्षी रेटिंग मिळण्यामध्ये अडचण जात होती, पण आज कचऱ्यामध्ये सॅग्रिगेट करून आपण 6 टनापर्यंत आता बायो CNG निघालेला आहे. तो 28 टनापर्यंत निघणार आहे आणि वेस्ट टू वेल्थ हेही पण स्वप्न महानगरपालिकेने पूर्ण केलेलं आहे. देशामध्ये 24/7 पाण्याची योजना राबवणारी महानगरपालिका आहे. अनेक भागामध्ये कुठेही पाण्याची टंचाई नाही आहे. महानगरपालिकेमध्ये जुन्या काळामध्ये केवळ पाण्याकरता मोर्चे येत होते, आता ते मोर्चे जवळपास संपलेले आहेत. पण अजून काही भागामध्ये 24 तास पाणी मिळत नाही, ती योजना पूर्ण करायची आहे. या सगळ्या माध्यमातून काम करत असताना महानगरपालिकेने विशेषतः खेळाची मैदानं करावी म्हणून बावनकुळे साहेब पालकमंत्री आपल्या ज्या मागच्या वेळी होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून आपल्याला काही पैसे दिले होते. आपल्याला खेळाची मैदानं उत्तम तयार करायची आहे, बगीचे चांगले तयार करायचे आहेत, जनतेचं जीवन सुसह्य करायचं आहे आणि त्याकरता कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर आल्यानंतर कामही केलं पाहिजे आणि नागपूर शहराला स्वच्छ करण्याकरता योगदान पण दिलं पाहिजे. महानगरपालिकेचं प्रशासन पण ट्रान्सपरंट आणि भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे. त्याचमुळे जनतेला
सुसह्यरित्या एक निश्चितपणे त्याचा फायदा मिळणार आहे. आणि म्हणून एकीकडे आपल्या सगळ्यांना नोकऱ्या देत असताना दुसरीकडे जनतेच्या हिताकडे लक्ष देण्याचं काम महानगरपालिका करते आहे. मला अतिशय आनंद आहे की आज या निमित्ताने एक प्रकारे सगळे बेरोजगारच तरुण त्यांना रोजगाराची संधी मिळाली. आणि म्हणून नागपुरात विशेषतः रोजगार निर्माण करणे याला देवेंद्रजी आणि मी स्वतः दिली, आम्ही प्राथमिकता दिली. आज मिहानमध्ये 1 लाखापेक्षा जवळपास लोकांना रोजगार मिळालेला आहे. आजच सकाळी महानगरपालिकेने अतिशय सुंदर काम केलं की विशेषतः आपल्या पार्टीच्या झोपडपट्टी आणि अतिशय आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागातल्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं. याच ठिकाणी 2 मजले बांधून मी महापौरांना, उपमहापौरांना, स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन करणारे आयुक्तांना विनंती केली की अजून 2 मजले बांधा आणि महानगरपालिकेच्या मार्फत दरवर्षी कमीत कमी गरीब झोपडपट्टीतल्या 5,000 तरुण मुलांच्या हाताला स्किल डेव्हलपमेंट शिकवून आपण त्यांना काम रोजगार मिळवून दिला पाहिजे. महानगरपालिका याही याच्यात काम करते आहे आणि मला अतिशय आनंद आहे. या सगळ्या कामामुळे नक्कीच जनतेमध्ये समाधान आहे. जे काही आज ही अचिव्हमेंट आहे 579 लोकांच्या नियुक्तीची, याचा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचा झालेला आहे. याबद्दल पुन्हा एकदा माननीय महापौरांचे, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेषतः आपल्या आयुक्तांचे आणि या निर्णयाला आउट ऑफ वे जाऊन मान्यता देऊन या नियुक्तीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या नियुक्त झालेल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मलाही 6:30 वाजता विमान आहे. या आधी 2 कार्यक्रमात एका मी आणि देवेंद्रजी बरोबर आहे. एका ठिकाणी मला जायचं एका गार्डनच्या उद्यानाला होता, तर मी देवेंद्रजींना विनंती केली की मी भाषण देऊन जाईल आणि दुसरा कार्यक्रम 3ऱ्या ठिकाणी मी एकत्र येईल आणि मला 6:30च्या विमानतळावर पोहोचायचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नियुक्त्या पत्राच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकण म्हणून ती वाटल्या जातील. त्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची जाण्याकरता अनुमती मागतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सर, एक प्रातिनिधिक स्वरूप में कुछ लोगों को सबसे पहले मैं बुलाना चाहूंगा अधिसंख्यक कामगार उम्मीदवार श्रीमती रागिनी सुरेश श्रीरामे, माननीय मुख्यमंत्री जी और माननीय जल्दी आइए मैडम, श्री कुमारी कोमल नंदू बक्सरे, कोमल नंदू बक्सरे, तालियां बजनी चाहिए जरा जोर से। लाड़ पाके समिति की सिफारिश के अनुसार जिनके नियुक्ति हुए श्री राहुल पापालाल परिहार, राहुल पापालाल परिहार और इसके कुमारी कलश राजेश धनंजय, तो 4 लोगों का जिनके लिए आज हमने रखा हुआ है कार्यक्रम, उसके लिए और जोरदार सर बहुत बहुत धन्यवाद आपका और एक जोरदार तालियां हमारे सभी मान्यवरों के लिए, माननीय गडकरी जी के लिए। एक इसकी एवी बनाई है सर हमने, वो 1.5 मिनट की एवी देखने के बाद में हम फिर से कुछ नियुक्ति पत्रों का वितरण आपके हाथ से करना चाहेंगे। एवी प्लीज। ज्याची तू अनेक वर्ष वाट पाहत असतो, असं एक ध्येय ज्यासाठी दिवस रात्र अभ्यास केला जातो आणि मग येतो तो क्षण जो बदलतो एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य। आज नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात अशाच शेकडो स्वप्नांना नवी दिशा मिळणार आहे। कधी कधी फक्त एका क्षणाची वाट पाहावी लागते। आज नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे। आपल्या शहराची स्वच्छता, आरोग्य आणि सौंदर्य जपणाऱ्या स्वच्छता दूतांच्या सेवेत मोठी भर पडणार आहे। अधिसंख्य 347 आणि 129 सफाई कर्मचारी असे एकूण 436 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे। यामध्ये 306 पुरुष आणि 170 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे।
त्याचबरोबर पारदर्शक आणि गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेतून वर्ग 3 मध्ये 103 पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये 4 विधी सहाय्यक, 7 ग्रंथालय सहाय्यक, 45 कनिष्ठ लिपिक आणि 47 कर संग्राहक असे एकूण 103 कर्मचारी नागपूर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये प्रवेश करत आहेत. या वर्ग 3 नियुक्त्यांमध्येही 61 पुरुष आणि 42 महिलांना संधी देत सेवेत स्थान मिळाले आहे. अशा प्रकारे दोन्ही भरती प्रक्रियांमधून एकूण 367 पुरुष आणि 212 महिला असे 579 कर्मचारी नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत रुजू होत आहेत. ही केवळ पदभरती नाही, ही आहे गुणवत्तेला दिलेली संधी आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले आणखी एक मजबूत पाऊल. सक्षम महानगरपालिका घडवते स्वच्छ, सुंदर, सक्षम नागपूर. नागपूर महानगरपालिका जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर. बहुत बहुत धन्यवाद। तो सर अभी हम आपके हाथ से जो सरल सेवा भर्ती के जो कैंडिडेट है उनका आप उनको नियुक्ति पत्र देना चाहिए। विठल गणेश राजपूत है। विठ्ठल गणेश राजपूत मोबाइल कैमरा सर, ये भी से पूरे टीवी में दिख रहा है कि सभी को SMS जा रहे हैं सर व्हाट्सएप पे नियुक्ति पत्र, जितने भी लोगों को नियुक्ति मिली है। अनिकेत काड़े, नेहा खीरवार, उसके बाद नेहा खीरवार, उसके बाद विक्रम लाइव में सामने आ रहा ना वो ब्लैक शर्ट वाला एकदम आगे आ रहा हूँ। खाली करना, हाथ खाली करून करा। और सर हमको बताते खुशी हो रही कि आपके यहाँ से व्हाट्सएप टिकटिंग का भी लोकार्पण होने वाला है। ये रिमोट से आप सर शुरू करेंगे तो ये व्हाट्सएप टिकटिंग। नमस्कार नागपूरकर, आता आपली बसचे तिकीट बुक करणे झाले आहे अगदी सोपे. थेट तुमच्या व्हॉट्सअपवर सुरुवात करण्यासाठी फक्त स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा किंवा 9175414948 या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय असा संदेश पाठवा. यानंतर तुमचा प्रवास मार्ग निवडा, आवश्यक तिकीट निवडा आणि UPI द्वारे काही सेकंदात सुरक्षित कॅशलेस पेमेंट पूर्ण करा. पेमेंट पूर्ण होताच तुमचे डिजिटल तिकीट तयार. बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टरला फक्त तुमच्या मोबाईलवरील QR कोड दाखवा. इतकेच नाही तर व्हॉट्सअपवर तुम्ही तुमच्या बसचे लाईव्ह लोकेशन आणि तुमच्या सोयीने जवळचे बस स्टॉप देखील पाहू शकता. कॅशलेस, सुरक्षित आणि अत्यंत सोयीस्कर प्रवासाचा नवा अनुभव. आजच व्हॉट्सअपवर आपली बसचे तिकीट बुक करा आणि स्मार्ट नागपूर सोबत स्मार्ट प्रवास करा. तंत्रज्ञानाची साथ, प्रवासाची नवी वाट. आपली बस सोबत प्रत्येक प्रवास होईल अधिक स्मार्ट. बहुत बहुत धन्यवाद। एक जोरदार तालियां हमारी व्हाट्सएप टिकटिंग के लिए। और अब मैं बुलाने के पहले बताना चाहूँगा कि मैं और हम सबकी तरफ से माननीय मुख्यमंत्री जी का अभिनंदन करना चाहता हूँ कि उन्होंने 2430 से ज़्यादा दिनों तक मुख्यमंत्री रह के एक नया रिकॉर्ड बनाया हुआ है। और अब तीसरे मुख्यमंत्री जिन्होंने इस स्थान को प्राप्त किया है, ये हम सबके लिए बहुत गर्व की बात है सर। हमें इस बात का भी गर्व है कि आप नागपुर महानगर पालिका के 2 बार महापौर रह चुके हैं और अभी जो हम 75वां वर्ष मना रहे हैं उसमें आपका आगमन हुआ है। हम सब इसके लिए आपके आभारी हैं और हम सबों का मन जो है हर्षोल्लास से भरा हुआ है। तो मैं जोरदार तालियों के बीच में आमंत्रित करना चाहूँगा माननीय मुख्यमंत्री जी को कि वे आए और हम सबका मार्गदर्शन करें। माननीय मुख्यमंत्री, हे नवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. नागपूर महानगरपालिकेच्या नियुक्तीपत्र वितरण आणि व्हॉट्सअप टिकिटिंग सेवा या कार्यक्रमामध्ये
नुकतंच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते देशाचे केंद्रीय मंत्री, आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आपल्या महानगरपालिकेच्या महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाढी बखरे, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार कृष्णाजी खोपडे, मोहनजी मते, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री सतीशजी डागोर, श्री संदीपजी जोशी, मल्लिकार्जुनजी रेड्डी, श्रीमती मनीषाताई अटकरे, मंगलाताई केकरे, हर्षलाताई जयस्वाल, पिंटूजी झलके, धनश्रीताई देशपांडे, बंधुभाऊ राऊत, श्री असलम खान, त्याचप्रमाणे आपले महानगरपालिकेचे आयुक्त श्री विपिन इटनकर, श्री मुरगनाथम, श्री अंकित, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या हिरवळीवर कार्यक्रमामध्ये येण्याची संधी मिळाली. मी महापौरजींचा त्याबद्दल मनापासून आभार मानतो. पहिले कार्यक्रम दुसरीकडे घेण्याचं ठरलं होतं, पण त्यांचा आग्रह होता की हा कार्यक्रम महानगरपालिकेतच झाला पाहिजे, महापालिकेच्या या ऐतिहासिक हिरवळीवर झाला पाहिजे आणि मलाही इथे येण्याची संधी पाहिजेच होती. त्यामुळे मी त्यांना लगेच सांगितलं की हो, आपण हा कार्यक्रम या हिरवळीवरच करू. तर आमच्याही अनेक आठवणी या हिरवळीशी जुळलेल्या आहेत. कृष्णा भाऊ आणि मी 1992 साली पहिल्यांदा महानगरपालिकेत एकत्रित निवडून आलो होतो आणि अनेक मोठे कार्यक्रम, त्यासोबत अनेक नागरिक सत्कार. 1997 साली जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेचे कार्यक्रम, असे अनेक कार्यक्रम, मोठे मोठे नेते, अगदी राष्ट्रपतींपासून तर वेगवेगळे गायक, कलाकार, अशा सगळ्यांना याच हिरवळीवर निमंत्रित करून त्यांचे सत्कार आणि त्यांचे कार्यक्रम हे आम्ही जवळून बघितले, त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि म्हणून निश्चितपणे ही जी जागा आहे ही नागपूरच्या एकूण महानगरपालिकेच्या इतिहासातली एक अतिशय ऐतिहासिक जागा आहे. आज या जागेवर आपण काही नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, ज्यामध्ये विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचे जे स्वच्छता दूत आहेत, आमचे जे सफाई कर्मी आहेत, यांचा अनेक वर्षाचा जो प्रलंबित प्रश्न होता, आज तो सोडवून 476 आमच्या स्वच्छता दूतांना या ठिकाणी आज थेट नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे. हे याकरता महत्वाचं आहे. आताच कृष्णाभाऊ मला आठवण करून देत होते की 1995ला लाड पागे समितीचे ते अध्यक्ष होते. लाड पागे समिती 80च्या दशकामध्ये आली आणि या समितीने विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे सफाई कर्मचारी होते त्यांना नियुक्ती कशी मिळाली पाहिजे, त्यांना वेतन कसं मिळालं पाहिजे, त्यांना काय व्यवस्था मिळाल्या पाहिजेत, एक प्रकारे मोठी सामाजिक सुधारणा करण्याकरता या समितीने एक अहवाल दिला. महाराष्ट्राच्या सरकारने तो अहवाल स्वीकारला, त्याचे शासन निर्णय काढले. पण तो अहवाल शासन निर्णयानंतर कुठेतरी वासनात गुंडाळला गेला आणि त्या अंतर्गत जी कारवाई करायची आहे ती कारवाई मात्र त्या ठिकाणी होत नव्हती. मला अतिशय आनंद आहे की ज्यावेळेस मला
काम करण्याची संधी मिळाली, पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी हा अहवाल बाहेर काढला. या अहवालाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेत सुरू केली आणि पहिल्यांदा सफाई कामगारांना वारीस पद्धती लागू करून त्यांच्या याद्या या ठिकाणी पूर्ण केल्या. त्यानंतर त्यातले जे शिक्षित होते त्यांना पहिल्यांदा क्लास 3 मध्ये त्या ठिकाणी नियुक्ती ही आपण दिली. आणि अनेक समोर बसलेले आमचे सफाई कामगारांचे नेते आहेत. मला मोती भाऊचा चेहरा दिसतोय, बऱ्याच लोकांचे सगळ्यांचे चेहरे मला दिसत आहेत, सगळीकडे बसलेले आहेत. ही सगळी मंडळी म्हणजे आमच्या सतीश ठाकूर वगैरे हे दुसऱ्या पिढीचे आहे. पहिली पिढी तिथे बसलेली आहे, पण दुसऱ्या पिढीची सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. या लोकांनी त्या काळामध्ये खूप याचा पाठपुरावा केला, खूप मेहनत केली आणि त्यानंतर देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा लाड पागे समितीच्या अंतर्गत आम्ही या नियुक्त्या दिल्या आणि त्यातनं एक चांगली सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये 2014 साली जेव्हा मला मुख्यमंत्री म्हणून पदभार मिळाला, 2015 साली आम्ही निर्णय केला लाड पागे समिती ही केवळ महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांपुरतं नव्हती, तर ते राज्यातल्या कुठल्याही विभागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकरता होती. पण राज्यातले कुठलेही विभाग ती मान्य करत नव्हते. त्यामुळे एक प्रकारे त्यात अन्याय होत होता. आणि मग पुन्हा आपण निर्णय घेतला आणि राज्याच्या सगळ्या विभागांना सांगितलं की तुमच्याकडे जेवढे सफाई कर्मचारी आहेत या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समिती लागू आहे. या संदर्भात त्याची वारीस पद्धती असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ असतील, हे तुम्हाला द्यावे लागतील. आणि पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांनी पाठपुरावा करून आणि मग आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मेडिकल कॉलेजेस असतील, अजून आपलं वीज मंडळ असेल, अशा विविध विभागांमध्ये ही समिती लागू करून तिथेही आमचे जे स्वच्छता दूत आहेत, सफाई कर्मचारी आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. यासोबत आपल्याला कल्पना आहे की विशेषतः आपल्याकडे ऐवजदारीचा एक त्या ठिकाणी प्रथा होती. नंतरच्या काळामध्ये मग ऐवजदारांना 26 दिवसाचं काम आणि पेमेंट या विषय आले. आपलं सरकार त्यावेळेस आल्यानंतर त्यावेळेस जे काही पेमेंट मिळत होतं हे कमी मिळायचं. आपण हा निर्णय केला की याचं मिनिमम वेज हे ठरलं पाहिजे आणि त्या मिनिमम वेजनेच त्या ठिकाणी पेमेंट मिळालं पाहिजे. तोही निर्णय आपण केला आणि तो निर्णय आपण लागू केला. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या वारीस पद्धतीने जर ऐवजदारांना त्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती द्यायची असेल तर पदच उपलब्ध नाही आहे. मग पहिल्यांदा अधिसंख्य पदाचा निर्णय आपण घेतला आणि अधिसंख्य पदांचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी राज्यभरामध्ये हजारो आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पहिल्यांदा नियुक्ती मिळाली. मला असं वाटतं आपल्या नागपूर महानगरपालिकेतील जवळपास 4,407 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण ही नियुक्ती देण्याचं काम केलं. आणि सातत्याने त्यानंतर विशेषतः महानगरपालिकेच्या जे काही आस्थापनेचा खर्च होता हा 35% वर गेला. ती मान्यता मिळत नव्हती. 50, 60, 70% आस्थापनेचा खर्च होता. त्यातही आपण हा निर्णय केला की आस्थापनेचा खर्च जरी जास्त असला तरीही सफाई कर्मचारी जो आहे हा सफाईचं काम करतो. त्यामुळे त्याला केवळ आस्थापना म्हणून पकडता येणार नाही, त्याला केवळ आपल्याला त्या ठिकाणी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून पकडता येणार नाही. आणि म्हणून त्याला त्यातनं बाहेर काढण्याचं काम करत आपण मोठ्या प्रमाणात या आस्थापनांना मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं जवळपास 17,981 पदांचं त्या ठिकाणी सेवा प्रवेश नियम आणि सगळ्या गोष्टी या आपण या महानगरपालिकेच्या मान्य केल्या. आणि त्यातून मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात हे काम आपण सुरू केलं. आज आपल्याला कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा एकदा काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टामधनं त्यांनी लाड पागे समितीवर स्थगिती आणली.
एक मोठी लढाई कोर्टामध्ये आपण लढलो आणि मला अतिशय आनंद आहे की ती लढाई आपण जिंकलो आणि पुन्हा एकदा लाड बागे समिती आपण लागू करून घेतली आणि आपल्या सफाई कामगारांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचा लाभ देणं सुरू केलं. हे करत असताना आपण 2018-19 मध्ये एकजून निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे श्रमसाफल्य योजनेचा. राज्यभरातल्या महानगरपालिका नगरपालिकांमध्ये जे कर्मचारी त्या ठिकाणी स्वच्छता दूत म्हणून काम करतायत त्यांना 300 चौरस फुटापर्यंतचं घर मोफत द्यायचं अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला. दुर्दैवाने 2019 साली मी सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर काही काळ सरकारने तो निर्णय बदलवला आणि त्याच्यामध्ये मोफतच्या ऐवजी त्यांना सेवा घर म्हणून म्हणजे सेवा कालापुरतं घर म्हणून क्वार्टर म्हणून त्या ठिकाणी सेवा कालाचं देण्याचा निर्णय केला. पण पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आपण तो निर्णय बदलला आणि सांगितलं नाही सेवा क्वार्टर म्हणून नाही त्यांचं मालकी हक्काचं घर म्हणूनच मोफत घर द्यावं लागेल आणि ही योजना आपण पुन्हा लागू केली. आणि मी नागपूर महानगरपालिकेचं विशेष अभिनंदन करतो. मला असं वाटत होतं की या योजनेच्या अंतर्गत मुंबई पहिला क्रमांक मारेल कारण मुंबईमध्ये प्रस्ताव तयार झाला होता. पण तेवढ्यात मला नागपूर महानगरपालिकेचं बोलवणं आलं आणि महानगरपालिकेने माझ्या आणि गडकरी साहेबांच्या हस्ते पहिल्या योजनेचं भूमिपूजन घेतलं की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना आता मोफत घर त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपण असाही विचार केला की 300 स्क्वेअर फुटापर्यंत मोफत द्यायचं पण काही लोकांना मोठं घर हवं आहे. मग त्यांना काय करायचं तर आम्ही सांगितलं की जी काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल 300 स्क्वेअर फुटाच्या वरची कन्स्ट्रक्शन कॉस्ट केवळ त्यांनी द्यावी आणि त्यांनाही आपण 300 स्क्वेअर फूट मोफत आणि वरचं जे काही आहे ते कन्स्ट्रक्शन कॉस्टवर द्यायचं असाही निर्णय आपण हा त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्या संदर्भात काही अंतिम GR आपल्याला आता प्राप्त होईलच आणि त्यानंतर असे देखील प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सुटतील. खरं म्हणजे आपण नेहमी हा विचार करतो की शहर स्वच्छ राहायला पाहिजे शहराचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. पण जे आमचे स्वच्छता दूत खऱ्या अर्थानं आपलं संपूर्ण जीवन धोक्यामध्ये घालून शहर स्वच्छ ठेवतात अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करतात अशा लोकांच्या जीवनामध्येही आपल्याला कसं परिवर्तन करता येईल हा खऱ्या अर्थानं उद्देश या सगळ्या रिफॉर्मच्या पाठीमागे होता. खरं म्हणजे अजून अनेक रिफॉर्म्स आपण घेतलेले आहेत. मी सतीश डागोरजींचे अभिनंदन करेन की त्यांनी जेव्हापासून सफाई कामगार आयोग हातामध्ये घेतलाय अनेक चांगले प्रस्ताव हे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांकरता त्यांनी राज्य सरकारकडे दिले. त्यातले अनेक प्रस्ताव आम्ही मान्य देखील केले आहेत. काही प्रस्ताव अद्यापही त्याच्यावर चर्चा चालली आहे. पण मी निश्चितपणे सांगतो की हा आमचा जो घटक आहे हा खरं म्हणजे आमच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे की जो आम्हाला रोगमुक्त ठेवतो आमच्या शहराला स्वच्छ ठेवतो आम्हाला आरोग्य देतो. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला एक प्रकारे परिवर्तन घडवणं हे देखील महत्वाचं आहे. हे करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये अगदी 40-50 वर्षापूर्वी दूरदर्शीपणे महानगरपालिकेने आपल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या काही वस्त्या तयार केल्या होत्या त्यांना काही प्लॉट दिले होते. त्याचाही प्रश्न आपण सोडवला आणि तेही प्लॉट मालकी हक्काने त्या सगळ्या आमच्या तेव्हाच्या सफाई कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपण घेतला. मग गोकुळपेठ असेल आपला 12 सिग्नल असेल या भागामध्ये असे अनेक निर्णय घेऊन आज मला आनंद आहे की हे सगळे निर्णय आपण घेतले. पुढच्या काळामध्ये आपली अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांना देखील वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे. आता जे खाजगी क्षेत्र आहे याच्यामध्ये मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या संधी या आमच्या मुलांच्या इन्स्टिट्यूशन्सला त्यांनी तयार केलेल्या कंपन्यांना त्यांनी तयार केलेल्या कॉपरेटिव्हला कशा देता येतील हाही आपला प्रश्न आहे. आणि आता हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षण करण्याची देखील गरज आहे. कारण पूर्वीच्या काळी छोट्या इमारती होत्या आता इमारती इतक्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस तयार होतात. आज मल्टी स्टोरी इमारती तयार होतात.
या सगळ्यांच्या मेंटेनन्स करता आज खूप मोठ्या प्रमाणात संधी तयार झाल्या आहेत आणि म्हणून त्याही करता वेगवेगळ्या प्रकारे आपल्याच एजन्सीज तयार व्हाव्यात आणि त्या माध्यमातून ते मेंटेनन्स व्हावं आणि त्याचा पैसा हा आपल्याच सगळ्या बंधू भगिनींपर्यंत पोहोचावा असा प्रयत्न देखील या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपण करणार आहोत. मला या गोष्टीचा आनंद आहे की महानगरपालिकेने खूप वर्षाने चांगल्या पद्धतीनं क्लास 3 करता या ठिकाणी परीक्षा घेऊन आणि त्याचे नियुक्तीपत्र दिलेले आहेत. तेही 103 आमचे जे कर्मचारी आहेत त्यांनाही आज आपण नियुक्तीपत्र दिलं आहे. मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे आयुक्त महोदय, आता आम्ही जवळपास तुमच्या सगळ्या भरत्यांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की लवकरात लवकर ही जी अनेक पदं रिकामी आहेत, अनेक टेक्निकल पदं देखील रिकामी आहेत, त्यामुळे महानगरपालिकेच्या क्वालिटीवर, कामाच्या क्वालिटीवर त्याचा कुठेतरी परिणाम होतो. ही लवकरात लवकर पदं जर आपण भरू शकलो तर मला विश्वास आहे की चांगल्या क्वालिटीचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी होईल. माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आपण नागपूर शहराचा चेहरा हा खूप बदललेला आहे. आज देशातल्या अग्रणी शहरामध्ये नागपूर आलेलं आहे. आज आपण नागपूरला एक प्रकारे एक वैश्विक शहर म्हणून त्याच्याकडे पाहतो. किंबहुना वर्ल्ड बँकेने जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये भारतातली पुढच्या 10 वर्षामध्ये सर्वाधिक वेगाने आणि व्हायब्रंटली वाढतील अशा शहरांमध्ये नागपूर शहराचा क्रमांक फार वर आलेला आहे. ही आपल्याला अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून आपलं शहर चांगलं राहिलं पाहिजे. आपल्या शहरामध्ये झोपडपट्टीला पट्टे वाटपाची सुरुवात आपण केली. आज मोठ्या प्रमाणात पट्टे वाटप आपण केलं, पण केवळ पट्टे वाटप करून आपल्याला थांबायचं नाहीये, तर त्या झोपडपट्टीमध्ये सगळ्या सुखसोयी योग्य पद्धतीने जातील. त्या ठिकाणी कुठली घाण राहणार नाही. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल, पाण्याचा निचरा असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, तिथे लाईटची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आम्हाला कशा करता येतील. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी आहेत, त्या आपल्याला कशा देता येतील हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. नागपूर शहराचा जो अवतर भाग आहे, जिथे पूर्वी अविकसित वस्त्या होत्या, त्या वस्त्यांना आपण मान्यता दिली. त्याही वस्त्यांमध्ये आपल्या सगळ्या प्रकारचं नेटवर्क हे कसं तयार होईल हाही प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मागच्याही काळात मुख्यमंत्री असताना किंवा अर्थमंत्री असताना मोठ्या प्रमाणात नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात मी आणि बावनकुळे साहेबांनी निधी दिलेला आहे आणि आता मला विश्वास आहे पुढच्याही काळामध्ये ही जी सगळी कामं करायची आहेत, बावनकुळे साहेब सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतात आणि आमचे आमदार कृष्णाभाऊ असतील, मोहन भाऊ असतील, हेही सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा करत असतात. त्यामुळे कुठेही या ठिकाणी निधीची कमतरता पडणार नाही, तर चांगल्या पद्धतीनं सुनियोजित विकास करून शहराच्या सगळ्या भागांपर्यंत हा विकास पोहोचवण्याचं काम आपण करू. आणि माननीय महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, आपले वेगवेगळे सभापती असतील, ह्या सगळ्यांचा पाठपुरावा सातत्याने आमच्या पाठीशी सुरू असतो. यांच्यातलं कोणी ना कोणी आमचं डोकं खातच असतं, पण हे चांगलं आहे. आपण जर डोकं खाल्लं नाही तर शासन कधी लक्ष देत नाही. त्यामुळे तुम्ही असंच डोकं खात राहा, म्हणजे आम्ही पण जास्तीत जास्त लक्ष या ठिकाणी देत राहू हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा सर्व ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना एकच विनंती करतो की आपल्याला रोजगार देणारी आपली महानगरपालिका ही आपली दुसरी आई आहे. त्यामुळे त्या आईचा सन्मान राहील, त्या आईची आपल्याला सेवा करता येईल अशा पद्धतीनं आपण आपली कारवाई करा. आपल्या जीवनामध्ये खूप पुढे जा, आपल्याला आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत अशा प्रकारची शुभेच्छा आपल्याला देतो. आणि या महानगरपालिकेच्या संपूर्ण टीमचं, सर्व नगरसेवकांचं, सर्व गटनेत्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करून आपण मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री साहेब. आणि मी उपमहापौर हॅपी बर्थडे विनंती करतो की आम्ही आभार प्रदर्शन करावं. मल्लिकार्जुन रेड्डी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं पण स्वागत करण्याची विनंती मी मिलिंद देशमुख साहेबांना करतो. सभी को मेरा नमस्कार. आज के इस भव्य नियुक्ति पत्र कार्यक्रम में प्रमुख रूप से उपस्थित महाराष्ट्र राज्य के
हमारे विठ्ठल हरी माननीय देवेंद्र फडणवीस साहब, इन्होंने जो 447 नियुक्ति पत्र दिए, इनके लिए मैं तहे दिल से समाज की ओर से बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ। उसी तरह हमारे केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहब, इनका भी तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ। उसी तरह मंच पर उपस्थित हमारे महसूल मंत्री व जिले के पालक मंत्री माननीय बावनकुळे साहब, इनका भी आभार व्यक्त करती हूँ। उसी तरह मंच पर उपस्थित हमारी महापौर ताई माननीय नीताताई ठाकरे, इनका भी आभार व्यक्त करती हूँ। उसी तरह मंच पर उपस्थित हमारे आमदार माननीय मोहन भाऊ मल्ले, इनका भी आभार व्यक्त करती हूँ। उसी तरह मंच पर उपस्थित हमारे आमदार कृष्ण भाऊ खोपड़े, इनका भी आभार व्यक्त करती हूँ। इसी तरह मंच पर उपस्थित माननीय माजी आमदार व माजी महापौर व हमारे नेता, हमारे समाज की समस्याओं को सुलझाने के लिए अग्रणी रहते हैं माननीय संदीप भैया जोशी, इनका भी आभार व्यक्त करती हूँ। उसी तरह मंच पे उपस्थित आरोग्य सभापति अत्तरे ताई, इनका भी आभार व्यक्त करती हूँ। और नागपुर महानगर पालिका के आयुक्त व उनकी पूरी टीम, इनका भी आभार व्यक्त करती हूँ। धन्यवाद। राष्ट्रगीत हम शुरू करेंगे और राष्ट्रगीत के साथ कार्यक्रम का समापन होगा। सब लोग अपने अपने स्थान पे खड़े हो जाए, कृपया राष्ट्रगीत बजाए। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब